हाय स्टुडंट्स, मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो स्टुडंट्स, ऑलरेडी आपण स्टार्ट केला होता चॅप्टर नंबर 2 दॅट इज नथिंग बट अ सोल्युशन्स. सोल्युशन्स या चॅप्टरचे आपण काही न्यूमेरिकल्स ऑलरेडी डिस्कस केले होते. न्यूमेरिकल्सला स्टुडंट्स आपण काही टाइप्समध्ये क्लासिफाय केलं होतं. दॅट इज टाईप 1, टाईप 2, टाईप 3 लाईक दिस. सो आपण टाईप 1 आणि टाईप 2 ऑलरेडी पार्ट 1 मध्ये डिस्कस केले. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 3 पासून उरलेले संपूर्ण पार्ट्स कव्हर करणार आहोत. ओके, सो स्टुडंट्स व्हिडिओला एंडपर्यंत बघा. आपण संपूर्ण न्यूमेरिकल्स यामध्ये कव्हर करत आहोत. या न्यूमेरिकल्सची नक्कीच तुम्हाला मदत होईल. तुमची स्टेट बोर्ड एक्झाम असो किंवा MST CET मध्ये आलेले काही न्यूमेरिकल्स असो, हे सॉल्व्ह करण्यासाठी देखील तुम्हाला या व्हिडिओची हेल्प होणार आहे. सो व्हिडिओला एंडपर्यंत बघायला विसरू नका. सो स्टुडंट्स, चला वेळ न घालवता आपण न्यूमेरिकल्सला स्टार्ट करूया. सो हिअर इज अवर फर्स्ट न्यूमेरिकल. सो स्टुडंट्स, हा आहे आपला टाईप 3. ऑलरेडी टाईप 1 आणि टाईप 2 आपण बघितलेला आहे पार्ट 1 मध्ये. नसेल बघितला तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक शेअर केलेली आहे. सो तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकतात. सोबतच स्टुडंट्स, तुम्हाला जर सोल्युशन्स या चॅप्टरची थेरी बघायची असेल तर थेरीचे लेक्चर्स देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक प्रोव्हाइड करून दिलेले आहे. तुम्ही लिंकवर क्लिक करून एकदम इझी वेने पूर्ण सोल्युशन्स चॅप्टर थेरी शिकू शकतात. ओके, सो चला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला सुरुवात करूया स्टुडंट्स आपण. सो हिअर इज अवर टाईप 3. सो टाईप 3 कशाच्या बेसिसवर डिपेंड आहे? तर स्टुडंट्स, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोल्युशन्स या चॅप्टरमध्ये कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी हा नावाचा एक टॉपिक आहे. आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजमध्ये आपण जवळपास 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज शिकतो. सो त्यामध्ये पहिली जी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी होती दॅट इज लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, ऑलरेडी आपण व्हिडिओ पार्ट 1 मध्ये डिस्कस केली होती. सो आपली जी नेक्स्ट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे दॅट इज नथिंग बट अ बॉइलिंग पॉईंट. आपल्या सगळ्यांना माहिती आहे एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. ओके, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट नावाची आपल्याला एक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि याच्यावर डिपेंड असलेले न्यूमेरिकल्स आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो स्टुडंट्स, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट्सची न्यूमेरिकल डिस्कस करण्या अगोदर आपल्याला यात काही फॉर्म्युलेज माहीत असणं गरजेचं आहे. सो कोणकोणते फॉर्म्युलेज आपण इथे बघणार आहोत? सो एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट, किंवा तुम्हाला ज्या वेळेस पेपरला एखादा न्यूमेरिकल येणार तर न्यूमेरिकलमध्ये जर समजा स्टुडंट्सचा वर्ड आलेला आहे दॅट इज नथिंग बट अ बॉइलिंग पॉईंट, सो डायरेक्टली कुठलाही विचार न करता लक्षात घ्या की तुम्हाला हा कॉलिगेटिव्ह एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीशी रिलेटेड असलेला न्यूमेरिकल आला आहे असं कन्सिडर करायचं आणि त्याचे फॉर्म्युलेज यूज करायला बिनधास्त सुरुवात करायची. ओके, सो एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट रिलेटेड असताना स्टुडंट्स तुम्हाला बॉइलिंग पॉईंटशी रिलेटेड असलेले न्यूमेरिकल फॉर्म्युले कोणते माहीत असणं गरजेचं आहे. बघा, आपला जो फर्स्ट फॉर्म्युला असेल दॅट इज नथिंग बट अ M2 विच इज इक्वल टू 1000 KB, ओके, W2 अपॉन डेल्टा TB इंटू W1. सो दिस इज अवर फर्स्ट फॉर्म्युला. आणि दुसरा फॉर्म्युला स्टुडंट्स तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे दॅट इज नथिंग बट डेल्टा TB विच इज इक्वल टू KB इंटू M. ओके, हे दोन फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील जर तुमच्या न्यूमेरिकलमध्ये बॉइलिंग पॉईंट हा वर्ड येत असेल तर. ओके, सो कशा वेळी असणार आहे या न्यूमेरिकल्समध्ये, या सगळ्या गोष्टी काय असणार आहे ते क्लिअर करून देतो. फर्स्ट ऑफ ऑल स्टुडंट्स, हा M2 काय असतो? सो M2 इज नथिंग बट अ मोलर मास. ओके, M2 म्हणजे काय असणार आहे तर मोलर मास. आणि 2 काय इंडिकेट करतो स्टुडंट्स? तर 2 इंडिकेट करतो तुम्हाला सोल्यूट. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे 2 म्हणजे सोल्यूट आणि 1 म्हणजे सॉल्व्हंट असतो. सो मोलर मास ऑफ सोल्यूट. नेक्स्ट असणार आहे स्टुडंट्स दॅट इज नथिंग बट अ KB. KB इज अ कॉन्स्टंट अँड दॅट इज कॉल्ड अ इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट. त्याची व्हॅल्यू तुम्हाला गिवन असते. नेक्स्ट आहे दॅट इज गिवन असणार आहे किंवा कॅल्क्युलेट करायला लावणार आहे. ओके, दॅट इज कॉल्ड इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट. त्यानंतर आहे स्टुडंट्स W2. सो W2 काय असणार आहे? W2 बघा, W म्हणजे काय तर वेट. ओके, आणि 2 सोल्यूट इंडिकेट करतो दॅट इज नथिंग बट अ वेट ऑफ अ सोल्यूट. सोल्यूटचं हे वेट असणार आहे. दॅट इज नथिंग बट W1 काय असणार आहे स्टुडंट्स? बघा, W1 असणार आहे तुमचा वेट. ओके, आणि 1 म्हणजे काय आत्ताच सांगितलं तुम्हाला दॅट इज नथिंग बट अ सॉल्व्हंट. ओके, 1 म्हणजे काय असणार आहे? सॉल्व्हंट. त्यानंतर स्टुडंट्स नेक्स्ट टर्म आहे दॅट इज नथिंग बट अ डेल्टा TB. डेल्टा TB काय असणार आहे स्टुडंट्स? तो डेल्टा TB म्हणजे काय तर डेल्टा हा डिफरन्स असतो. TB म्हणजे काय? बॉइलिंग पॉईंट. बॉइलिंग पॉईंट मधला डिफरन्स असणार आहे. लक्षात घ्या स्टुडंट्स, न्यूमेरिकल सॉल्व्ह करत असताना तुम्हाला बॉइलिंग पॉईंट मध्ये डिफरन्स दिला जातो. मग हा डिफरन्स कोणाचा असतो? तर त्या डिफरन्स असणार आहे, एक असणार आहे दॅट इज नथिंग बट अ सोल्युशन. तो सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट तुम्ही दाखवणार TB ने आणि मायनस दुसरा असणार आहे TB नॉट. ओके, सो हा TB काय असणार आहे तर बघा स्टुडंट्स, TB म्हणजे काय तर TB म्हणजे असणार आहे बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. लक्षात ठेवा, बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. आणि T0B असणार आहे तुमचा बॉइलिंग पॉईंट ऑफ अ सॉल्व्हंट. दोघांमधला फरक क्लिअर झाला असेल तुम्हाला. एक आहे सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट, तर दुसरा आहे सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट. आपण सोल्युशनच्या बॉइलिंग पॉईंट मधून सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट सबस्ट्रॅक्ट करत असतो. ओके, वजा करणार आहे. असं का करतो स्टुडंट्स? तर कारण की सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट हा नेहमी हाय असतो, सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट लो असतो. ओके, समजा वॉटर आहे, वॉटर 100 डिग्री सेल्सिअसला बॉईल करतं, करेक्ट. सो जर तुम्ही वॉटरमध्ये एखादा सोल्यूट ऍड केला, फॉर एक्झाम्पल सॉल्ट असू द्या, शुगर असू द्या, ऍड केल्यानंतर त्या सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट वाढेल. ओके, सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट वाढेल तिथे.
सो लवकर बॉईल होणार नाही. सो प्युअर सॉल्व्हंट आहे वॉटर, तो 100 डिग्री सेल्सिअसला बॉईल झाला, शुगर टाकली, सोल्युशन तयार झालं, त्याच्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉईंट वाढला. सो सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट कमी असतो, सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट हा नेहमी जास्त असतो. ओके, सो चला नेक्स्ट आपला फॉर्म्युला होता डेल्टा टीबी, आपण आत्ताच बघितलं, दॅट इज केबी पण बघितला, इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट असतो, इट इज मीन बाय एम. एम इथे काय असणार आहे स्टुडंट्स? सो एम इज नथिंग बट हिअर इज एम इज नथिंग बट मोलॅलिटी. लक्षात ठेवा स्टुडंट्स, एम इज नथिंग बट मोलॅलिटी. 2 मार्कासाठी क्वेश्चन येऊ शकतो, कॅल्क्युलेट द मोलॅलिटी. मोलॅलिटीसाठी तुम्हाला केबी आणि डेल्टा टीबी माहित असेल तरी तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता. चल सॉल्व करायला सुरुवात करूया स्टुडंट्स. आपण पहिला न्यूमरिकल आहे आपला, दॅट इज नथिंग बट बघा, द नॉर्मल बॉइलिंग पॉईंट ऑफ इथिल ॲसिटेट. ओके, इथिल ॲसिटेटचा नॉर्मल बॉइलिंग पॉईंट आहे 77.06 डिग्री सेल्सिअस. A solution of a 50 gram of non-volatile solute in a 150 gram of ethyl acetate boils at a 84.27 degree Celsius. Evaluate the molar mass of solute if a Kb for ethyl acetate is 2.77 degree Celsius per degree Celsius kg per mole. Okay, so students, what is the given things काय आहे बघा. आता गिवन थिंग्स कशा लिहायच्या ते पण सांगतो. दिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये किंवा दिलेल्या न्यूमरिकलमध्ये स्टुडंट्स पहिल्यांदा सोल्यूट काय आहे, सॉल्व्हंट काय हे आयडेंटिफाय करा. ओके, सो बघा, द नॉर्मल बॉइलिंग पॉईंट ऑफ इथिल ॲसिटेट, इथिल ॲसिटेटचा बॉइलिंग पॉईंट सांगितलेला. अ सोल्युशन ऑफ अ 50 ग्रॅम ऑफ नॉन होलाटाईल सोल्यूट. ओके, सोल्यूट काय सांगितलं आहे आणि त्याचं वेट सांगितलं. एक नॉन होलाटाईल सोल्यूट आहे आणि ज्याचा वेट दिलेला आहे 50 ग्रॅम. मग वेट ऑफ सोल्यूट काय कन्सिडर करायचं आहे ते तुम्हाला W1. मग हा झाला तुमचा वेट ऑफ अ सोल्यूट. किती असणार आहे स्टुडंट्स W1? बघा मी इथे साईडला लिहूया आपण दुसऱ्या कंडिशन्स. ओके, W वेट ऑफ सोल्यूट दॅट इज नथिंग बट W2 किती सांगितला होता आपल्याला? 50 ग्रॅम. करेक्ट. नेक्स्ट असणार आहे इन 150 ग्रॅम ऑफ इथिल ॲसिटेट. मग 150 ग्रॅम इथिल ॲसिटेट, मग इथिल ॲसिटेट काय झालं स्टुडंट्स इथे? सॉल्व्हंट झाला. मग सॉल्व्हंटचं वेट ऑफ सॉल्व्हंट W1 किती आहे? 150 ग्रॅम. ओके, नेक्स्ट द नॉर्मल बॉइलिंग पॉईंट ऑफ इथिल ॲसिटेट इज 77.06 डिग्री सेल्सिअस. म्हणजे हा झाला आता तुमचा सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट आणि सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट तुम्हाला इथे खाली दिला, दॅट इज नथिंग बट 84.27 डिग्री सेल्सिअस. आपल्याला डेल्टा टीबी काढता येईल ना स्टुडंट्स याच्यावरून. बघा, मग डेल्टा टीबी काय होता? डेल्टा टीबी इज नथिंग बट सोल्युशनचा जो बॉइलिंग पॉईंट असतो त्याच्यातून आपण काय करतो? सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट सबस्ट्रॅक्ट करतो. व्हॉट इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन? 84.27 डिग्री सेल्सिअस. ओके, सबस्ट्रॅक्ट सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट काय दिला होता? 77.06. ओके, सबस्ट्रॅक्शन करतात स्टुडंट. सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळणार आहे. सबस्ट्रॅक्शन अगदी इझी आहे बघा. 7 मधून 6 गेला, दॅट इज नथिंग बट 1. 2 मधून 0 गेला, दॅट इज 2. 14 मधून 7 गेला, 7 अँड 1 रिटर्न, दॅट इज नथिंग बट 7.21 डिग्री सेल्सिअस. ओके, हा झाला तुमचा डेल्टा टीबी. नेक्स्ट स्टुडंट्स काय सांगितलंय तुम्हाला? इव्हॅल्युएट द मोलर मास ऑफ अ सोल्यूट इफ केबी. ओके, मोलर मास ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे काय कॅल्क्युलेट करायचं आहे? M2 इथे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. इफ अ केबी फॉर इथिल ॲसिटेट इज अ 2.77 डिग्री सेल्सिअस kg पर मोल. ओके, केबीची व्हॅल्यू गिवन आहे. केबी इज इक्वल टू 2.77 डिग्री सेल्सिअस kg पर मोल. ओके, सो स्टुडंट्स बघा, आता इथे व्हॅल्यू तुमच्या इझिली अरेंज झालेल्या आहेत. आता कितीही सिंपल गिवन थिंग्स आहेत बघा, तुम्हाला अगदी इझिली लक्षात येऊन जाईल की गिवन थिंग्स लिहिणं अगदी सोपं आहे, जास्त हार्ड नाही. सो M2 कॅल्क्युलेट करायचं आहे आणि M2 साठी आपल्याकडे ऑलरेडी फॉर्म्युला आहे. सो राईट दॅट फॉर्म्युला आणि पुट अ व्हॅल्यू. ओके, सो चला आपण फॉर्म्युला लिहून घेऊया स्टुडंट्स. फॉर्म्युला इथे होता आपल्याकडे M2 इज इक्वल टू 1000 इंटू KB इंटू W2 अपॉन डेल्टा TB into W1. So what is the value of 1000? जसाच्या तसा असणार आहे. What is the value of KB? That is 2.77 multiply by W2 weight of a solute, that is nothing but a 50 upon delta TB किती आला होता स्टुडंट? That is nothing but a 7.21 multiply by W1, that is weight of a solvent 150. आता बघा स्टुडंट्स, M2 मोलर मास ऑफ सोल्यूट. आता हे किती सिंपल कॅल्क्युलेशन आहे, तुम्ही इझिली हे कॅल्क्युलेशन करू शकतात. सो इट्स अ व्हेरी इझी कॅल्क्युलेशन. यू कॅन इझिली डू दॅट वन. ओके, सो यू गेट आन्सर ऑफ M2 मोलर मास ऑफ अ सोल्यूट. ओके, अगदी सिंपल न्यूमरिकल होता. आय होप तुम्ही कॅल्क्युलेशन्स करायला शिकला असाल स्टुडंट्स. सो कॅल्क्युलेशन नसतील केले तर कॅल्क्युलेशन करायला शिकून घ्या. फास्ट कॅल्क्युलेशन्स करा. अगदी सिंपल न्यूमरिकल्स आहेत. गिवन कशा वेळी आयडेंटिफाय करायचे, बॉइलिंग पॉईंट आल्यानंतर कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे ते तुम्हाला आता क्लिअर झालं असेल. ओके, सो न्यूमरिकल समजला असेल स्टुडंट्स तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. ओके, सो चला आपण नेक्स्ट न्यूमरिकलकडे जाऊया. ओके, सो नेक्स्ट न्यूमरिकल आहे स्टुडंट, दॅट इज नथिंग बट
3.795 gram of a sulfur is dissolved in 100 gram of a carbon disulfide. This solution boils at a 319.81 Kelvin. What is the molecular formula of a sulfur in solution? Okay, the boiling point of a solvent is 319.45 Kelvin, given that Kb. Okay, and atomic mass of sulfur. सल्फरचा atomic mass given आहे, Kb ची व्हॅल्यू given आहे. चला आपण given things लिहून घेऊया. सल्फर डिझॉल्व केलेला आहे की नाही, मग सल्फर डिझॉल्व केला म्हणजे सल्फर काय झाला स्टुडंट, इथे तुमचा सोल्यूट. आणि कशात डिझॉल्व केला आहे तर कार्बन डायसल्फाइड मध्ये, म्हणजे हा झाला तुमचा सॉल्व्हंट. ओके, सो एक आहे सोल्यूट तर दुसरा आहे सॉल्व्हंट. ओके, एक आहे सोल्यूट तर दुसरा आहे सॉल्व्हंट. चला, वेट ऑफ सोल्यूट किती दिला आहे स्टुडंट्स? वेट ऑफ सोल्यूट तुम्हाला आता सांगितलं, दॅट इज नथिंग बट W2. किती दिला आहे? 3.795. व्हॉट इज द W1? वेट ऑफ अ सॉल्व्हंट किती असणार आहे तर 100 ग्रॅम. ओके, सोल्यूट आणि सॉल्व्हंटचं वेट मिळालं. नेक्स्ट, दिस सोल्युशन बॉइल्स ॲट 319.81 केल्विन. आता सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट तुम्हाला आता सांगितलं, सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट लिहितो आपण TB ने. ओके, दॅट इज 319.81. व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर? सल्फरचा आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युला. लक्षात ठेवा स्टुडंट्स, मॉलिक्युलर मास आणि मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये फरक आहे. सो आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा आहे. द boiling point of a solvent is 319.45 Kelvin. Okay, solvent, pure solvent चा boiling point सांगितला आहे, that is indicated by a delta T, sorry TB, नॉट ने इंडिकेट करायचा. नॉट म्हणजे प्युअर, लक्षात ठेवायचा आहे सॉल्व्हंट साठी. तो किती दिलेला आहे? 319.45 केल्विन. गिवन दॅट केबी, केबीची व्हॅल्यू गिवन आहे स्टुडंट्स, केबी इज इक्वल टू किती दिलेला आहे तुम्हाला केबी? दॅट इज 2.42 केल्विन kg per mole. ओके, atomic mass of sulfur is, sulfurचा atomic mass दिलेला आहे, that is 32 unified mass. That is U means unified mass. Okay, 32 unified mass. Let's calculate molecular formula. आता मॉलिक्युलर फॉर्म्युला कॅल्क्युलेट करत असताना स्टुडंट्स बघा, गिवन थिंग्स मध्ये गोष्ट लक्षात ठेवायची. आपल्याला काय नाही दिलेलं ते कॅल्क्युलेट करायचं आपल्या फॉर्म्युल्यामध्ये. आय थिंक इथे तुम्हाला M2 दॅट इज मोलर मास ऑफ सोल्यूट गिवन नाही. मग फर्स्ट ऑफ ऑल मोलर मास ऑफ सोल्यूट आपण फाइंड आउट करून घेणार. दॅट इज M2 इज इक्वल टू 1000 मल्टिप्लाय बाय 1000 multiply by Kb multiply by W2 upon delta TB multiply by W1. Okay, so 1000 multiply by value of Kb is a 2.42 multiply by weight of a solute, that is nothing but a 3.795 अपॉन डेल्टा TB ची व्हॅल्यू काय असणार आहे स्टुडंट? सोल्युशन मायनस सॉल्व्हंट. सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट होता 319.81 आणि याचा होता 319.45. सो या दोघांची सबस्ट्रॅक्शन करायची. 319 सेम आहे. मग 81 मधून 45 गेला, किती राहिला? 81 मधून 45 मायनस करायचा आहे तुम्हाला. सो 81 मधून 45 गेला तर आन्सर येईल तुमचं 0.36. करेक्ट, 0.36. सो डेल्टा TB आला तुमचा 0.36. ओके, बरोबर आहे, 0.36 तुमचा आन्सर आला. नेक्स्ट, मल्टिप्लाय बाय W1. W1 काय असणार स्टुडंट? दॅट इज नथिंग बट 100. ओके, 100 ग्रॅम. सो इथे मिळणार तुम्हाला M2. आता हे एकदम इझी कॅल्क्युलेशन असणार आहे तुमच्यासाठी. ओके, यावरून तुम्ही काय फाइंड आउट करणार आहे? M2. आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर स्टुडंट्स तुम्हाला M2चं आन्सर मिळायला पाहिजे 255.10. एवढा आन्सर तुम्हाला M2चं मिळायला पाहिजे. ओके, सो आता हे मोलर मास झालं सोल्यूटचं. सल्फरचं तुम्हाला ॲटॉमिक मास दिलंय. सो आता लक्षात घ्या स्टुडंट्स, ज्यावेळेस तुम्हाला मोलर मास माहिती आहे, ओके, आणि त्याच सोल्यूटचं तुम्हाला ॲटॉमिक मास माहिती आहे, ओके, सो अशा केसमध्ये तुम्ही काय करणार की एका दिलेल्या सोल्युशनमध्ये किती मोल्स किंवा किती ॲटम्स प्रेझेंट आहेत ते तुम्ही फाइंड आउट करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही एका मॉलिक्यूलमध्ये किंवा एका दिलेल्या सोल्युशनमध्ये सल्फरचा कोणता मॉलिक्यूल प्रेझेंट आहे हे जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर मग कसं फाइंड आउट करणार? बघा, द नंबर ऑफ ॲटम ऑफ सल्फर in number of atoms of sulfur in 255.10 molar mass. ओके, 255.10 मोलर मास मध्ये सल्फरचे किती ॲटम्स बसणार तर कसं कॅल्क्युलेट करणार तुम्ही? एका ॲटमचा मास तुम्हाला दिलेला आहे, दॅट इज नथिंग बट 32. सो याला सॉल्व करणार 255.10 अपॉन मोलर मास आहे, ॲटॉमिक मास आहे 32. याला ज्यावेळेस सॉल्व करणार स्टुडंट तुमचं आन्सर नियरली इक्वल टू 8 यायला पाहिजे. म्हणजे जवळपास 7.9299 असं काहीतरी आन्सर येणार तुमचं, विच इज इक्वल टू 8. म्हणजे याचा अर्थ काय झाला की सल्फरच्या एका मॉलिक्युल्समध्ये किंवा गिवन मोलर मासमध्ये सल्फरचे 8 ॲटम्स बसतात. याचा अर्थ द सल्फरचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला असणार आहे सल्फरचा, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर इज S8. ओके, S8 असणार आहे. सल्फर मीन्स S
आणि 8 त्याचे ॲटम्स एका मॉलिक्यूलमध्ये बसतात. सो दॅट इज नथिंग बट S8 हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. थोडासा वेगळा टाईपचा न्यूमेरिकल आहे स्टुडंट्स, तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे, या टाईपची देखील प्रॅक्टिस करता आली पाहिजे. सो लक्षात ठेवा हा न्यूमेरिकल इम्पॉर्टंट आहे, कारण की पेपरला असेच वेगळे न्यूमेरिकल्स विचारले जातात. ओके, आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. पहिल्यांदा तुम्ही मोलर मास ऑब्सोल्यूट फाइंड आउट केला, ॲटॉमिक मास तुम्हाला ऑलरेडी गिवन होता, मोलर मासला ॲटॉमिक मासने तुम्ही डिवाइड केलं, तर तुम्हाला एका मॉलिक्यूलमध्ये असलेले नंबर ऑफ ॲटम्स मिळाले आणि त्या नंबर ऑफ ॲटम्सवरून तुम्ही सिम्पली फॉर्म्युला डिराईव्ह केला. ओके, सो इथे कदाचित सल्फर विचारला आहे, पेपरला दुसरा काहीतरी विचारला असू शकतो. सो टेन्शन घ्यायचं नाही, सिमिलर मेथडने सॉल्व्ह करायचं. चला आपण नेक्स्ट न्यूमेरिकलकडे जाऊया. सो स्टुडंट, हिअर इज अवर नेक्स्ट न्यूमेरिकल. अ सोल्युशन ऑफ अ सायट्रिक ॲसिड. ओके, सायट्रिक ॲसिडचं सोल्युशन आहे. इन अ 50 ग्रॅम ऑफ ॲसिटिक ॲसिड हॅज अ बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन that is 1.76 Kelvin. Okay, if a Kb for acetic acid is a 3.07 Kelvin kg per mole, what is the molality of a solution? Okay students, इथे तुम्हाला विचारलं काय, मोलॅलिटी विचारलेली आणि मोलॅलिटीसाठी फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, दॅट इज नथिंग बट डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू M. ओके, व्हॉट वी आर गिव्हिंग टू कॅल्क्युलेट हिअर, M. मोलॅलिटी कॅल्क्युलेट करायची आहे. मग डेल्टा TB काय असणार आहे, तर सॉल्व्हंट आणि सोल्युशन दोघांचं सबस्ट्रॅक्शन, बरोबर आहे, बॉइलिंग पॉईंटचं सबस्ट्रॅक्शन. आता इथे कसं कॅल्क्युलेट करणार बघा स्टुडंट्स, अ सोल्युशन ऑफ अ सायट्रिक ॲसिड आहे ना. ओके, 50 ग्रॅम ऑफ ॲसिटिक ॲसिड हॅज अ बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन. आता बघा बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन आहे ना, बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन म्हणजेच काय आहे, तर तुम्हाला डायरेक्टली डेल्टा TB ची व्हॅल्यू गिवन आहे. ओके, डेल्टा TB ची व्हॅल्यू गिवन आहे, किती आहे 1.76. सो पुट इट हिअर 1.76. बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन म्हणजे डायरेक्टली डेल्टा TB गिवन आहे. KB गिवन आहे ऑलरेडी, KB ची व्हॅल्यू किती आहे 3.07. व्हॉट इज द मोलॅलिटी, सिम्पली M कॅल्क्युलेट करायचं आहे. मग M साठी फॉर्म्युला काय होऊन जाईल स्टुडंट, M इज इक्वल टू 1.76, ही टर्म इकडे डिवाइडला गेली, डिवाइड बाय 3.07. So you get a value of a M, small m, that is nothing but a molality. It's not a molarity. Molarity आणि molality मधला डिफरन्स आहे स्टुडंट. ओके, डिफरंट आहे दोघांमध्ये. दॅट इज नथिंग बट M, स्मॉल m म्हणजे मोलॅलिटी असणार आहे आणि कॅपिटल M म्हणजे मोलॅरिटी असणार आहे. सो हिअर वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट द मोलॅलिटी. ओके, मोलॅलिटी. डन. चलो नेक्स्ट न्यूमेरिकल कडे जाऊया स्टुडंट्स आपण. हिअर इज अवर नेक्स्ट न्यूमेरिकल. इट डिपेंड अपॉन द नेक्स्ट क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी, दॅट इज नथिंग बट अ फ्रीजिंग पॉईंट. बघा स्टुडंट्स, बॉइलिंग पॉईंट आणि फ्रीजिंग पॉईंट मध्ये जास्त फरक नाही आहे, फक्त एक टर्म चेंज होते बॉइलिंग पॉईंट आणि फ्रीजिंग पॉईंट मध्ये. दॅट इज नथिंग बट KB च्या ऐवजी येतो KF. लक्षात घ्या, KB जिथे वापरत होतो आपण आता फॉर्म्युल्यामध्ये, त्याच्याऐवजी येणार KF, एवढा एक चेंज होणार. आणि जिथे डेल्टा TB वापरत होतो आपण तिथे वापरणार आता डेल्टा TF. ओके, डेल्टा TB आणि डेल्टा TF कॅल्क्युलेट करण्यामध्ये पण कॅल्क्युलेशनमध्ये थोडासा फरक असतो. डेल्टा TB कॅल्क्युलेट करत असताना स्टुडंट्स आपण काय करत होतो, तर सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट मधून आपण सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट सबट्रॅक्ट करत होतो. बट इन केस ऑफ डेल्टा TF मध्ये आपण काय करणार, तर डेल्टा TF मध्ये आपण सॉल्व्हंटच्या फ्रीजिंग पॉईंट मधून सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट आपण मायनस करणार. ओके, सो टर्म्स इथे रिव्हर्स झाल्या बघ. त्यावेळेस आपण एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट म्हणजे डेल्टा TB कॅल्क्युलेट करत होतो, तर आपण काय करत होतो, सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट पहिल्यांदा घेत होतो आणि त्यामधून सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट सबट्रॅक्ट करत होतो. बट इन केस ऑफ डेल्टा TB डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट करतो, तर त्यावेळेस आपल्याला माहित पाहिजे की आपण सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट पहिल्यांदा घेतो आणि त्यातून सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट आपण सबट्रॅक्ट करतो. सो टर्म्स इथे रिव्हर्स आहे. सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट हा थोडासा हायर असतो आणि सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट थोडासा लो असतो. सो त्याच्यामुळे सबट्रॅक्शन आपण अशा वेळेने घेत असतो. ओके, सो चला आपली जी नेक्स्ट क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे, दॅट इज नथिंग बट डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट अँड वी आर गोइंग टू टेक द न्यूमेरिकल्स ऑन द डिपेंडिंग ऑफ अ डिप्रेशन ऑफ अ फ्रीजिंग पॉईंट. सो जो आपला फर्स्ट न्यूमेरिकल आहे तो कसा आहे बघा स्टुडंट्स, इथे 1.02 ग्रॅम ऑफ युरिया when dissolved in a 98.5 gram of a certain solvent decreases its freezing point by a 0.211 Kelvin. Okay, when 1.609 gram of a unknown compound when dissolved in 86 gram of a same solvent. ओके स्टुडंट्स, इथपर्यंत न्यूमेरिकल तुम्ही रीड केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला इथे दोन कंडिशन्स दिलेल्या आहे. पहिल्या कंडिशन मध्ये सांगितलं आहे की युरिया आहे, ओके, डिझॉल्व इन अ सर्टन सॉल्व्हंट, एका सर्टन सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व केलेला आहे. ओके, हां, त्यानंतर परत एक अननोन कंपाऊंड आहे. ओके, आणि तो अननोन कंपाऊंड सुद्धा तुम्ही एका सेम सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व केलेला आहे. दॅट इज नथिंग बट सेम सॉल्व्हंट, म्हणजे प्रत्येक वेळेस सोल्यूट आणि सॉल्व्हंट दोन प्रकारचे दिलेले आहे. ओके, आणि तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायला लावलंय, तर कॅल्क्युलेट द मोलर मास ऑफ अ अननोन कंपाऊंड. ओके, जो अननोन कंपाऊंड आहे याचा मोलर मास फाइंड आउट करायचा. सो कंडिशन सेपरेटली लिहून घेऊ आपण. सो आपली जी पहिली कंडिशन आहे तिला आपण ए म्हणूया इथे. पहिल्या कंडिशन नुसार काय सांगितलंय बघा, युरिया डिझॉल्व इन अ सर्टन सॉल्व्हंट, म्हणजे युरिया इथे सोल्यूट झाला आणि सोल्यूटचं वेट काय लिहिणार तुम्ही, W2. ओके, किती असणार आहे 1.02 ग्रॅम. when dissolved in a 98.5 ग्रॅम ऑफ अ सर्टन सॉल्व्हंट. ओके, सॉल्व्हंटचं वेट दिलंय स्टुडंट्स इथे तुम्हाला, वेट ऑफ अ सॉल्व्हंट किती दिलेलं आहे तुम्हाला 98.5 ग्रॅम.
डिक्रीजेस इन अ फ्रीजिंग पॉईंट कितीने डिक्रीज केला म्हणजे डेल्टा टी एफची व्हॅल्यू डायरेक्टली गिवन आहे, डिक्रीजेस इन अ फ्रीजिंग पॉईंट 0.211 केल्विन. वेन, आता बघा ही झाली फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन मध्ये काय दिलं, तिला आपण बी म्हणूया. ओके, हिअर इज अ बी कंडिशन. सो बी कंडिशन मध्ये स्टुडंट्स काय सांगितलं आहे, 1.609 ग्रॅम ऑफ अननोन कंपाऊंड व्हेन डिझॉल्व. ओके, अननोन कंपाऊंड म्हणजे काय, सोल्यूट. सोल्यूटचं वेट किती दिलं आहे स्टुडंट्स तुम्हाला इथे, W2 गिवन आहे 1.609. ओके, डिझॉल्व व्हेन सेम सॉल्वंट. सॉल्वंटचं वेट पुन्हा इथे दिलेलं आहे, दॅट इज नथिंग बट 86. सो वेट ऑफ सॉल्वंट म्हणजे W1 86. डिप्रेस द फ्रीजिंग पॉईंट बाय 0.34 केल्विन. आता इथे डिप्रेसिंग फ्रीजिंग पॉईंट म्हणजे डेल्टा टी एफची व्हॅल्यू परत गिवन आहे, दॅट इज 0.34 केल्विन दिलेली आहे. ओके, सो कॅल्क्युलेट द मोलर मास ऑफ अननोन कंपाऊंड, म्हणजे यासाठी M2 कॅल्क्युलेट करायचं आहे स्टुडंट्स. ओके, नेक्स्ट मोलर मास ऑफ युरिया. ऑलरेडी इकडचा मोलर मास दिलेला युरियाचा, म्हणजे युरिया इथे सोल्यूट होता आणि M2 गिवन आहे 60 ग्रॅम पर मोल. ओके, सो जर तुम्ही स्टुडंट्स दोघी कंडिशन्स बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल की इथे ए या कंडिशन्समध्ये 4 व्हॅल्यू गिवन आहे, बी या कंडिशन्समध्ये 3च व्हॅल्यू गिवन आहे. आपल्याला चौथी टर्म कॅल्क्युलेट करायची. याच्या व्यतिरिक्त आपल्याला इथे एक टर्म रिक्वायर्ड असते, दॅट इज नथिंग बट KF. ओके, KF ज्याला आपण म्हणतो क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. फॉर्म्युला काय असणार आहे स्टुडंट्स, बघा फॉर्म्युला असणार आहे तुमच्याकडे M2 इज इक्वल टू, जसं सांगितलं तुम्हाला की जसं बॉइलिंग पॉईंट मध्ये तुम्ही यूज केला, सिमिलर इथे असणार आहे. M2 इज इक्वल टू 1000 KB. सो KB होता तर इथे KFB च्या ऐवजी असणार आहे तुमचा KF, ज्याला क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणतात. W2 अपॉन डेल्टा TB च्या ऐवजी असेल डेल्टा TF आणि इथे असणार आहे W. चेंजेस काय झाले बघा, फक्त इथे KB होता KF आला आणि इथे डेल्टा TB होता TF आला, एवढे चेंजेस होतात. ओके, आणि TF आणि डेल्टा TF कॅल्क्युलेट करण्याच्या फॉर्म्युल्यामध्ये थोडासा चेंज होतो. ओके, सो लेट कॅल्क्युलेट फर्स्ट M2. आता बघा तुम्ही स्टुडंट्स इथे दुसऱ्या कंडिशन्समध्ये आपल्याला M2 विचारला, पण M2 कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला KF हवा आहे. सो KF कॅल्क्युलेट करायचा असेल तर तुम्हाला M2 ची व्हॅल्यू हवी असते, पण आपल्याला इथे M2 पण माहित नाही आहे, KF पण कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आपण इथे हेल्प घेणार कोणत्या, कंडिशन फर्स्टची. सो कंडिशन फर्स्ट मध्ये आपण पहिल्यांदा KF कॅल्क्युलेट करणार. आपल्याला इथे सगळ्या व्हॅल्यूज गिवन आहे. सो चला KF साठी फॉर्म्युला जर अरेंज केला तर फॉर्म्युला काय होऊन जाईल, KF इज इक्वल टू, आता ही टर्म्स इकडे डिवाइडला होती, मल्टिप्लायला जाणार, सगळ्या टर्म्स इकडे जाणार, म्हणजे झालं काय रे स्टुडंट्स, M2 मल्टिप्लाय बाय डेल्टा TF मल्टिप्लाय बाय W1 अपॉन 1000 मल्टिप्लाय बाय W2. सो यू गेट हिअर M2 काय मिळाला तुम्हाला इथे, मग 60. डेल्टा TF ची व्हॅल्यू होती स्टुडंट इथे तुमच्याकडे 0.211 मल्टिप्लाय बाय W1 ची व्हॅल्यू होती 98.5 अपॉन 1000 मल्टिप्लाय बाय W2. वेट ऑफ सोल्यूटची व्हॅल्यू होती 1.02, दॅट इज नथिंग बट KF. आता बघा स्टुडंट्स, तुम्ही हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू कसली मिळणार आहे, KF ची. KF ची व्हॅल्यू तुम्हाला जी मिळणार स्टुडंट, ती व्हॅल्यू तुम्ही इथे सेकंड कंडिशन मध्ये यूज करणार, दॅट इज द व्हॅल्यू ऑफ KF. ती तुमची KF ची व्हॅल्यू असणार आहे, लक्षात ठेवा. आता तुम्हाला KF ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर कॅल्क्युलेट काय करायचं आहे, M2. मग सेम फॉर्म्युला तुम्ही लिहिणार इथे. ओके, इथे सेम फॉर्म्युला लिहिणार M2 1000 KF मल्टिप्लाय बाय W2 अपॉन डेल्टा TF इंटू W1. ओके, सो इथे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे M2. ओके, 1000 तर कॉन्स्टंट असेल, KF ची व्हॅल्यू तुम्ही इथे यूज करणार स्टुडंट, जी तुम्ही आता पहिल्या फॉर्म्युल्यानुसार कॅल्क्युलेट केली. पहिल्या कॅल्क्युलेशननुसार इथे तुम्हाला मिळाली KF ची व्हॅल्यू. W2 असेल तुमचा 1.609. डेल्टा TF ची व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी गिवन होती सेकंड कंडिशनसाठी, दॅट इज नथिंग बट 0.34 केल्विन आणि W1 ची व्हॅल्यू तुमची 86. ओके, सो लाईक धिस तुम्ही असं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला मिळणार मोलर मास ऑफ सोल्यूट. आय होप तुम्हाला न्यूमेरिकल क्लिअर झाला असेल स्टुडंट्स. ज्यावेळेस दोन कंडिशन्स दिलेल्या असतात ना, लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला पहिल्या कंडिशन्सवरून काहीतरी कॅल्क्युलेट करायचं आहे आणि तीच व्हॅल्यू आपल्याला सेकंड कंडिशनमध्ये यूज करायची. यासाठीच दोन कंडिशन्स गिवन असतात, हे क्लिअर करून घ्यायचं आहे. ओके, चला नेक्स्ट न्यूमेरिकलकडे जाऊया स्टुडंट्स आपण. हेअर इज अवर नेक्स्ट न्यूमेरिकल. दिस इज ऑल्सो रिलेटेड विथ द डिप्रेशन इन द फ्रीजिंग पॉईंट. काय सांगितलं स्टुडंट्स इथे, 5% ॲक्वियस सोल्युशन बाय मास ऑफ केन शुगर. ओके, मोलर मास दिलेला आहे 342, हॅज अ फ्रीजिंग पॉईंट 271 केल्विन. ओके, कॅल्क्युलेट द फ्रीजिंग पॉईंट ऑफ 5% ॲक्वियस ग्लुकोज सोल्युशन. ओके, आणि तुम्हाला 5% ग्लुकोजच्या ॲक्वियस. बघा स्टुडंट्स इथे परत दोन कंडिशन्स आल्या. एक होता केन शुगरचं सोल्युशन आणि दुसरं होतं ॲक्वियस सोल्युशन ऑफ अ ग्लुकोज. ओके, मग इथे परत कंडिशन दोन आहे. पहिली कंडिशननुसार काय सांगितलं आहे, ए म्हणूया आपण तिला, 5% ऑफ ॲक्वियस सोल्युशन ऑफ अ केन शुगर. आता पर्सेंटेजमध्ये दिलं आहे ना स्टुडंट, सो 5% कसलं सोल्युशन आहे, केन शुगरचं. मग केन शुगर किती घेतलं इथे, 5%. सो वेट ऑफ सोल्यूट याला म्हणायचं आहे 5 आणि वेट ऑफ सॉल्वंट. आता सॉल्वंटचं वेट कसं असणार आहे, हे जर पर्सेंटेजमध्ये, याचा अर्थ हे आउट ऑफ 100 आहे. मग जर आउट ऑफ 100 5 जर केन शुगर असेल तर उरलेला सॉल्वंट किती ग्रॅम असेल, 95 ग्रॅम असणार आहे.
बाय मास. ओके, नेक्स्ट बाय मास म्हणजे 100 आउट ऑफ कॅल्क्युलेट केलं जातं, लक्षात ठेवा, वजनाने. ओके, मोलर मास, केन शुगरचं मोलर मास दिलेला आहे 342, दॅट इज मोलर मास ऑफ सोल्यूट म्हणजे M2. किती दिलेला आहे स्टुडंट इथे तुम्हाला? 342 ग्रॅम पर मोल. ओके, हॅज अ फ्रीजिंग पॉईंट, आणि त्याचा फ्रीजिंग पॉईंट सुद्धा गिवन आहे 271 केल्विन. म्हणजे सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट गिवन आहे तुम्हाला डेल्टा TF नसणार, इथे असणार आहे फक्त TF, दॅट इज 271 केल्विन. कॅल्क्युलेट द फ्रीजिंग पॉईंट ऑफ ॲक्वियस ग्लुकोज सोल्युशन. आता ही कंडिशन 2 असणार आहे, आणि कंडिशन 2 साठी काय आहे बघा स्टुडंट्स, इथे असणार आहे बी मध्ये परत 5 ग्रॅम ग्लुकोज सोल्युशन आहे, म्हणजे वेट ऑफ सोल्यूट तुमचं परत 5 असणार आहे, वेट ऑफ सॉल्व्हंट तुमचा 95 असणार आहे. करेक्ट, इथे तुम्हाला फ्रीजिंग पॉईंट कॅल्क्युलेट करायचा आहे सोल्युशनचा, म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे पुन्हा TF कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, डन, एवढ्याच कंडिशन्स गिवन आहे. त्यानंतर ग्लुकोज सोल्युशन सांगितलं आहे ना, तर मग लक्षात ठेवा M2 कॅल्क्युलेट करून घेऊ आपण इथे ग्लुकोजसाठी. ग्लुकोजचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, C6H12O6. यानुसार तुम्ही मॉलिक्युलर फॉर्म्युला कॅल्क्युलेट केला तर 12 मल्टिप्लाय बाय 6, 1 मल्टिप्लाय बाय 12, आणि ऑक्सिजन किती असणार आहे स्टुडंट? 16 मल्टिप्लाय बाय 6. कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळतं आहे 180 ग्रॅम, दॅट इज नथिंग बट अ मोलर मास ऑफ अ सोल्यूट. इथे कॅल्क्युलेट करायचं आहे TF. ओके, TF. आता स्टुडंट्स बघा, TF कॅल्क्युलेट करण्यासाठी मी तुम्हाला पहिल्यांदा क्लिअर करून देतो. बघा स्टुडंट्स, TF कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा एक कंडिशन माहीत असणं गरजेचं आहे, दॅट इज नथिंग बट अ सोल्युशनमध्ये असलेला जो सॉल्व्हंट आहे त्या सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट किती आहे, फ्रीजिंग पॉईंट किती आहे. मग जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर इथे पहिल्या केसमध्ये काय सांगितलं आहे, केन शुगरने कोणतं सोल्युशन बनवलं आहे? ॲक्वियस सोल्युशन बनवलेलं आहे. ॲक्वियस म्हणजे काय? वॉटरमध्ये सोल्युशन बनवलं आहे. इथे ग्लुकोजचं पण सोल्युशन कसं आहे? ॲक्वियस. म्हणजे हे सोल्युशन पण कशामध्ये बनलेलं आहे? वॉटरमध्ये. म्हणजे इथे सॉल्व्हंट काय आहे? वॉटर आहे. आणि सॉल्व्हंट जर वॉटर असेल तर सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट किती असणार आहे? वॉटरचा फ्रीजिंग पॉईंट सगळ्यांना माहिती आहे 0 डिग्री सेल्सिअस. मग वॉटरचा फ्रीजिंग पॉईंट जर 0 डिग्री सेल्सिअस असेल तर तो केल्विनमध्ये किती असेल? 0 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 273 केल्विन. सो इथे तुम्हाला पहिल्या कंडिशनमध्ये जर ॲक्वियस सोल्युशन आहे तर सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट मिळाला. सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट होता 273 केल्विन. सिमिलरली ग्लुकोजचा पण फ्रीजिंग पॉईंट तिथे काय असणार आहे? ग्लुकोजमध्ये ॲक्वियस सोल्युशन होतं, तोच सॉल्व्हंट होता, आणि त्या सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट मिळाला तुम्हाला 273 केल्विन. ओके, तुम्हाला फ्रीजिंग पॉईंट कॅल्क्युलेट करायचा आहे आता सोल्युशनचा. ओके, सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट कसा कॅल्क्युलेट करणार स्टुडंट्स तुम्ही? तर तुमच्याकडे कंडिशन होती, दॅट इज नथिंग बट डेल्टा TF विच इज इक्वल टू, हे कशा वेळेने सॉल्व्ह करत होते तुम्ही? डेल्टा TF इज इक्वल टू सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट आपण पहिल्यांदा घेतो, आणि त्यानंतर सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट त्यातून मायनस करतो. आता हे कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट माहिती आहे. ओके, आपल्याला फ्रीजिंग पॉईंट काढायचा आहे सोल्युशनचा. करेक्ट, हा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, पण त्यासाठी रिक्वायर्ड काय? डेल्टा TF. मग ह्या ज्या दिलेल्या कंडिशन्स आहे, या कंडिशन्स यूज करून आपण डेल्टा TF कॅल्क्युलेट करू शकतो. बट तुमच्याकडे कंडिशन 1 आहे ना, ही कंडिशन 1 मी तुम्हाला आत्ता सांगितलं. कंडिशन 1 जर तुम्हाला गिवन असेल आणि कंडिशन 2 मधलं काहीतरी कॅल्क्युलेट करायचं असेल तर लक्षात घ्या, कंडिशन 1 ही तुम्हाला एक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठीच दिलेली असते. मग यामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असणार आहे, दॅट इज नथिंग बट डेल्टा TF. डेल्टा TF तुम्ही इथे कॅल्क्युलेट केला स्टुडंट्स की तुम्हाला मिळणार इकडे डेल्टा TF ची व्हॅल्यू तुम्हाला इकडे यूज करता येईल. सोबतच बघा, डेल्टा TF तर तुम्हाला इथे कॅल्क्युलेट करावंच लागेल, सोबतच तुम्हाला इथे KF ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. कसली व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे? KF ची. बघा, मग आता KF ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार? सो स्टुडंट, चला आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला सुरुवात करू. अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन आपल्याला इथे KF गिवन नाही आहे. सो KF कसा कॅल्क्युलेट करणार? सो फॉर्म्युला होता आपल्याकडे M2 इज इक्वल टू 1000 मल्टिप्लाय बाय KF मल्टिप्लाय बाय W2 अपॉन W1 इंटू डेल्टा TF. ओके, सो KF कॅल्क्युलेट करायचा आहे. KF साठी फॉर्म्युला अरेंज करून घेऊ. KF इज इक्वल टू M2 मल्टिप्लाय बाय W1 मल्टिप्लाय बाय डेल्टा TF अपॉन 1000 इंटू W2. सो M2 किती होता? मोलर मास किती गिवन होतं? दॅट इज नथिंग बट 340 मल्टिप्लाय बाय W1 95 मल्टिप्लाय बाय डेल्टा TF. आता डेल्टा TF काय असणार आहे? सॉल्व्हंटच्या फ्रीजिंग पॉईंटमधून सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट सबस्ट्रॅक्ट करायचा. सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट किती होता? 273. सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट किती होता? 271. दोघांचं सबस्ट्रॅक्शन आन्सर केलं 2. करेक्ट, मल्टिप्लाय बाय, ओके, अपॉनला असेल तुमचा 1000. करेक्ट, 1000 मल्टिप्लाय बाय W2. आता W2 ची व्हॅल्यू काय असणार आहे? W2 ची व्हॅल्यू होती इथे 5. सो लेट पुट इट हियर 5 विच इज इक्वल टू KF. ओके, इथून तुम्हाला व्हॅल्यू मिळाली आहे स्टुडंट्स KF ची. ओके, आता ही KF ची व्हॅल्यू तुम्ही सेकंड कंडिशनला यूज करणार. सो सेकंड कंडिशनला KF ची व्हॅल्यू यूज करत असताना बघा कशा वेळी यूज करणार? सो तिथे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे आता डेल्टा TF. कसा डेल्टा TF कॅल्क्युलेट करणार? बघा, फॉर्म्युला होता M2 इंटू 1000 मल्टिप्लाय बाय KF मल्टिप्लाय बाय W2
अपॉन डेल्टा टी एफ इंटू W1. सो आपण इथे कॅल्क्युलेट करणार W2 सॉरी डेल्टा टी एफ. सो डेल्टा टी एफ इज इक्वल टू फॉर्म्युला काय होणार स्टुडंट, M2 इकडे येऊन जाणार म्हणजे येणार 1000 मल्टिप्लाय बाय KF मल्टिप्लाय बाय W2 अपॉन M2 इंटू W1. सो इथे तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहे डेल्टा टी एफ. सो यू गेट व्हॅल्यू ऑफ डेल्टा टी एफ. डेल्टा टी एफ वरून मी सांगितलं तुम्हाला आत्ताच कशा वेळी आपल्याला हा कॅल्क्युलेट करायचा आहे, टी एफ कॅल्क्युलेट करायचा आहे इथे. सो डेल्टा टी एफ इज इक्वल टू डेल्टा टी एफची व्हॅल्यू नंतर टी एफ झिरो मायनस टी एफ. आपल्याला टी एफ कॅल्क्युलेट करायचा आहे, इकडे पाठवा, इकडे पाठवून घेतला. सो स्टुडंट झाला टी एफ इज इक्वल टू टी एफ झिरो मायनस डेल्टा टी एफ. सो टी एफ झिरो म्हणजे प्युअर सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट होता, दॅट इज नथिंग बट 273. आणि सिमिलरली 273 मधून तुम्ही इथे डेल्टा टी एफ जो कॅल्क्युलेट केला आहे त्यांची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली स्टुडंट्स. इथे सबस्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळणार आहे टी एफ, दॅट इज युअर आन्सर ऑफ द क्वेश्चन. ओके, हा सुद्धा एक इम्पॉर्टंट न्यूमरिकल असणार आहे स्टुडंट्स. न्यूमरिकल्स असे ट्रिकी न्यूमरिकल्सच 3 ते 4 मार्क्सला तुमच्या एक्झामला येत असतात. सो यांच्यावरती फोकस करायचा आहे. ओके, चला नेक्स्ट टाईपकडे जाऊया, नेक्स्ट न्यूमरिकलकडे जाऊया स्टुडंट्स आपण. सो स्टुडंट हिअर इज अवर नेक्स्ट टाईप नंबर 5 ऑस्मोटिक प्रेशर. बघा स्टुडंट्स, ऑस्मोटिक प्रेशर ही एक प्रकारची तुम्हाला नवीन क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे, दॅट इज नथिंग प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर हा तुम्हाला इंडिकेट केला तो स्टुडंट्स पाय या व्हॅल्यूने. ओके, पाय इज इंडिकेटिंग द ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर कॅल्क्युलेट करण्यासाठी किंवा ऑस्मोटिक प्रेशर आणि मोलर मास अब्सोल्यूटचं जे रिलेशन आहे त्यावरून आपण जो फॉर्म्युला डिराईव्ह करतो तो फॉर्म्युला असा असतो M2 इज इक्वल टू W2 RT अपॉन पाय V. ओके, दिस इज द फॉर्म्युला फॉर ऑस्मोटिक प्रेशर. जर न्यूमरिकलमध्ये कुठेही ऑस्मोटिक प्रेशर हा वर्ड येतोय कॅल्क्युलेट करायला असू द्या किंवा गिवन असू द्या, त्यासाठी हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. आता प्रत्येक कंडिशनमध्ये दिलेल्या फॉर्म्युल्याचे गिवन थिंग्स तुम्हाला माहित पाहिजे. तर M2 म्हणजे काय असणार स्टुडंट्स, तर मोलर मास अब्सोल्यूट असणार आहे. W2 काय असणार आहे, तर वेट अब्सोल्यूट असणार आहे. R इज नथिंग बट अ कॉन्स्टंट. सो R ची व्हॅल्यू तुम्हाला काय घ्यायची, तर R इज इक्वल टू 0.08205 ही व्हॅल्यू घ्यायची आहे. T इज नथिंग बट अ टेम्परेचर, पाय इज ऑस्मोटिक प्रेशर अँड V इज द व्हॉल्यूम. ओके, सो कशा वेळेने कॅल्क्युलेट करायचं आहे बघा, काय कॅल्क्युलेट करायचं ते पण आपण बघून घेऊ. न्यूमरिकल सॉल्व्ह करायला सुरुवात करूया स्टुडंट्स आपण. सो व्हॉट इज द मोलर मास ऑफ सोल्यूट. ओके, मोलर मास ऑफ सोल्यूट सांगितलं आहे म्हणजे इथे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे M2. ओके, इफ अ सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग. ओके, सोल्युशन एक बनवलेलं आहे, काय केलंय त्यामध्ये की 0.822 ग्रॅम ऑफ इट इन अ 300 मीटर डेसिमीटर. ओके स्टुडंट्स, इथे मीटर डेसिमीटर क्यूब नसणार आहे, तर इथे सिम्पली असणार आहे ml. ओके, इथे असणार आहे ml. ओके, सो ऑफ वॉटर हॅज अन ऑस्मोटिक प्रेशर. वॉटरचं ऑस्मोटिक प्रेशर तुम्हाला इथे गिवन आहे स्टुडंट्स. किती आहे ऑस्मोटिक प्रेशर, पाय इज इक्वल टू गिवन आहे 149 mmHg. ओके, 149 mmHg तुम्हाला गिवन आहे ॲट अ टेम्परेचर 298 केल्विन. सो टेम्परेचर गिवन आहे स्टुडंट्स इथे तुम्हाला 298 केल्विन. सो बिफोर वी सॉल्विंग द न्यूमरिकल आपल्याला सगळ्या टर्म्स गिवन मिळालेल्या आहेत का ते चेक करून घेऊ. काही टर्म्स आपल्याला बघा, आता इथे व्हॉल्यूम दिलेला आहे 300 ml. सो राईट इट हिअर व्हॉल्यूम V इथे लिहून घेऊया आपण 300 ml. बघा स्टुडंट्स, कॅल्क्युलेशन करण्या अगोदर काही आपल्याला जे गिवन थिंग्स आहेत ते आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करावे लागतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल M2 तर कॅल्क्युलेट करायचं आहे, R तर कॉन्स्टंट आहे. ओके, पायची व्हॅल्यू 149 mmHg आहे, तर हिला आपल्याला ॲटमॉस्फिअरमध्ये पहिल्यांदा कन्वर्ट करावं लागेल. आणि ऑलरेडी आपण लोअरिंग ऑफ पेपर प्रेशरचे न्यूमरिकल सॉल्व्ह करत असताना mmHgला ॲटमॉस्फिअरमध्ये कसं न्यायचं आणि ॲटमॉस्फिअरच्या व्हॅल्यूला बारमध्ये कसं न्यायचं मी कन्वर्ट करणं शिकवलं आहे तुम्हाला. सो mmHgला ॲटमॉस्फिअरमध्ये न्यायचं असं स्टुडंट्स तुम्हाला सिम्पली या व्हॅल्यूला मल्टिप्लाय करायचं असतं 1/716. सो 1/716 मल्टिप्लाय केलं की तुम्हाला ही व्हॅल्यू कन्वर्ट होऊन जाते तुमची कशामध्ये, ॲटमॉस्फिअरमध्ये. नेक्स्ट टेम्परेचर तर आपल्याला केल्विनमध्येच हवं असतं. नेक्स्ट हे ml मध्ये आहे स्टुडंट्स. सो हे आपल्याला हवं असतं डेसिमीटर क्यूबमध्ये. सो डेसिमीटर क्यूबमध्ये mlला डेसिमीटर क्यूबमध्ये न्यायचं असेल तर तुम्हाला त्याला डिवाइड करावं लागतं 1000 ने. सो व्हॉल्यूम इज इक्वल टू 300 डिवाइड बाय 1000 म्हणजेच काय होऊन जाणार 0.3 डेसिमीटर क्यूब होऊन जाणार आहे तुमचा. ओके, सो ml म्हणजे सेंटीमीटर क्यूब. ओके, आणि मीटर ml नंतर लिटर येणार तुमचा, लिटर म्हणजे डेसिमीटर क्यूबमध्ये जाणार तुम्ही. ओके, सो ml म्हणजे लक्षात ठेवा सेंटीमीटर क्यूब असतो आणि mlचा लिटरमध्ये करायचं म्हणजे त्याला डिवाइड बाय 1000 करायचा, तो तुमचा डेसिमीटर क्यूबमध्ये कन्वर्ट होतो. सो व्हॉल्यूम मिळाला तुम्हाला डेसिमीटर क्यूबमध्ये. कॅल्क्युलेट करायचं आहे M2. बघा दिलेल्या टर्म्समधल्या सगळ्या गिवन टर्म्स आपल्याला मिळाल्या. M2 कॅल्क्युलेट करायचा आहे. लेट्स राईट द फॉर्म्युला हिअर. M2 इज इक्वल टू W2 RT अपॉन पाय V. फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा स्टुडंट्स. व्हॉट इज द W2 व्हॅल्यू, वेट ऑफ अ सोल्यूट इथे काय गिवन आहे बघा, इथे आपल्याला वेट ऑफ अ सोल्यूट गिवन होता दॅट इज 0.822. लिहायचा राहून गेला आपला इथे W2 इज इक्वल टू 0.822. सो पुट इट हिअर 0.822 मल्टिप्लाय बाय R 0.08205. टेम्परेचर दिलं होतं स्टुडंट 298 केल्विन अपॉन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पाय. पायची व्हॅल्यू किती असणार आहे तुमची, ऑस्मोटिक प्रेशर गिवन होतं 149/760 ना. सो राईट इट हिअर 149/760. सो काही स्टुडंट्स असं पण करू शकतात, या 760 डायरेक्टली वरती मल्टिप्लायला लिहू शकतात किंवा यांचं डिवायडेशन करून इथे व्हॅल्यू यूज करू शकतात. मल्टिप्लाय बाय V. ओके, व्हॉल्यूम किती दिलं होतं स्टुडंट 0.3 डेसिमीटर क्यूब.
सो 0.3 डेसिमीटर. इफ यू सॉल्व दॅट वन यू गेट आन्सर. ओके, तुम्ही हे सॉल्व केल्यानंतर तुम्हाला W2. सो अशा वेळी आपण ऑस्मोटिक प्रेशरचे न्यूमरिकल्स बघितले आहे स्टुडंट्स. ऑस्मोटिक प्रेशरचे न्यूमरिकल्स तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जेवढे होते तेवढे संपूर्ण न्यूमरिकल्स आपण घेतलेत. अदर न्यूमरिकल्स देखील आपण कम्प्लिटली पूर्ण केलेत. सो सॉल्व, अनसॉल्व आणि एक्सरसाइजमध्ये आलेले संपूर्ण न्यूमरिकल्स आपण इथे सॉल्व करून घेतलेले आहे स्टुडंट्स. ओके, सो तुम्हाला कुठलेही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये माझ्यासोबत शेअर करू शकतात किंवा मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर देखील तुम्ही मला विचारू शकता. सो ॲट द एंड स्टुडंट्स, दिस इज माय टेलिग्राम चॅनल नेम. Okay, and here is my telegram channel link. Okay, you can just simply click on the link and you can join my group. Okay, so link तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील बघायला मिळेल. सो व्हॉट्सअपची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून दिलेली आहे स्टुडंट्स. सो तुम्ही इझिली लिंकवर क्लिक करून माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन करू शकता. ओके, हेअर इज माय यूट्यूब चॅनल नेम गुणवंत माली. यू कॅन जस्ट सर्च गुणवंत माली, यू विल गेट माय ऑल व्हिडिओज. तुम्ही व्हिडिओच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन देखील अनेक व्हिडिओज बघू शकता ज्यामध्ये केमिस्ट्री 50 डेजमध्ये कसं प्रिपेअर करायचं, 7 डेजमध्ये तुम्ही फिजिकल केमिस्ट्री कशाने प्रिपेअर करू शकतात, याच्या व्यतिरिक्त काही एक्स्ट्रा न्यूमरिकल्स म्हणजे जवळपास संपूर्ण चॅप्टरचे न्यूमरिकल्स तिथे प्रोव्हाइड करून दिलेले आहेत. सोबतच इतर चॅप्टरच्या थेरी देखील तुम्हाला तिथे बघायला मिळेल चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये. ओके, सो हेअर इज माय व्हॉट्सअप नंबर. तुम्ही जस्ट व्हॉट्सअपवरती तुम्हाला तुमचा कुठलाही डाऊट असेल तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता. मी तुम्हाला नक्की हेल्प करणार आहे. सो वन्स अगेन मी तुम्हाला सांगू इच्छितो स्टुडंट्स, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट तर तुम्ही करणारच आहात. दिस इज ऑल अबाउट द टुडेज लेक्चर. थँक्यू व्हेरी मच. टाटा, बाय बाय.